हिंगोलीत आज होणाऱ्या ओबीसी आरक्षण सभेवरून मराठा संघटना आणि ओबीसी संघटनांमध्ये जुंपले। छगन भुजबळांनी माफी मागावी अन्यथा हिंगोलीत होणारी ओबीसी आरक्षण सभा उधळून लावू असा इशारा स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष देवसरकर यांनी दिलाय। सभा उधळून दाखवाच असं आव्हान ओबीसी नेत्यांनी दिलंय। हिंगोलीत होणाऱ्या ओबीसी मेळाव्याला ओबीसी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपण उपस्थित राहणार असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय। विशेष म्हणजे झी 24 तासच्या ब्लॅक अँड व्हाईट मध्ये वडेट्टीवार यांनी आपण मेळाव्याला जाणार नसल्याचं म्हटलं होतं, मात्र आता त्यांनी आपली भूमिका बदलली आहे। छगन भुजबळ यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी येवल्यातील ओबीसी समाजानं केली आहे। भुजबळांविरोधातील पोस्ट समाजात तेढ निर्माण करते असा दावा भुजबळ समर्थकांनी केलाय। जालन्याच्या जामखेडमधील धनगर आंदोलकांचं आमरण उपोषण अखेर मागे घेण्यात आलंय। 9व्या दिवशी हे उपोषण मागे घेतलं गेलं। यासाठी अतुल सावे, संदीपान हुमरे यांची मध्यस्थी यशस्वी ठरली। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची आंदोलकांची मागणी आहे। बीडमध्ये 30 ऑक्टोबरला झालेल्या जाळपोळ प्रकरणी पोलिसांनी 254 जणांना अटक केली आहे। या प्रकरणातील 400 लोकांची ओळख पटल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणात 10 टोळ्यांचा हात आहे। सर्व आरोपी बीडमधीलच असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। तर तपासाअंती अहवाल तयार करून आरोपींकडून नुकसान भरपाई वसूल करण्याची मागणी केली जाणार आहे। जालन्याच्या अंतरवाली सराटीमधील दगडफेक प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली। जालना पोलिसांनी ही कारवाई केली। यातील 3 आरोपींना 2 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। त्यांची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली। राज्यात आरक्षणाचं युद्ध पेटलेलं असतानाच आता नाना पटोलेंनीही सरकारवर निशाणा साधलाय। राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार राज्यात आग लावायलाय का असा बोचरा सवाल पटोलेंनी केलाय। तर राज्यात शांतता प्रस्थापित करणं नेत्यांच्या हातात असतं असं वक्तव्य करत केसरकरांनी पटोलेंना प्रत्युत्तर दिलंय। देवेंद्र फडणवीस यांचं कुशल नेतृत्वच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ शकतं असं वक्तव्य नाणीजच्या नरेंद्र महाराजांनी केलंय। हिंदूंनी संघटित होणं गरजेचं आहे, तसंच आर्थिक निकषावर आरक्षण मागितलं तर सर्व समाजांना न्याय मिळेल अशी प्रतिक्रियाही त्यांनी लातूरमध्ये दिली आहे। मराठा आणि धनगर आरक्षण विरोधी भूमिका घेतल्याचं खोटं पत्र माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं लेटर पॅड वापरून व्हायरल करण्यात आलं। याबाबतची तक्रार अशोक चव्हाणांनी नांदेड पोलिसांकडे केली। याआधीही ते सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना लेटर पॅड वापरून मराठा आरक्षणाविरोधातील पत्र व्हायरल करण्यात आलं होतं। शिवसेना प्रमुखांची उपाधी चोरल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर केलाय। बाळासाहेब ठाकरे हेच हिंदू हृदय सम्राट आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले। मातोश्रीवर मुंबई, ठाणे आणि पालघरच्या शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला। यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकेची झोड उठवली। उद्धव ठाकरे उत्तम फोटोग्राफर आहेत। ते त्यांच्या नजरेतून पाहतात, कॅमेऱ्यातून ज्या गोष्टी टिपायच्या त्याच गोष्टी टिपतात, मात्र योग्य टप्प्यात आल्यावर काय टिपायचं याचा आम्हालाही सराव आहे असा मार्मिक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना लगावला। अमित शहांच्या भेटीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मौन सोडलं। दिवाळीआधी डेंग्यू झाल्यानं 15 दिवस आजारी होतो, मात्र राजकीय आजारपण असल्याची टीका केल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली। तर राज्यात अस्थिर वातावरण असताना आपल्याला डेंग्यू होतो आणि अशात आपण दिल्लीला जाता म्हणून लोक प्रश्न विचारतात असा टोला पटोलेंनी लगावला। भाजपनं राहुल गांधींची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली। राहुल गांधींनी भाजप संदर्भात एक्सवर केलेल्या पोस्टला भाजपनं आक्षेप घेतलाय। ही पोस्ट अपमानकारक असल्याचा दावा करत ती हटवण्याची मागणी भाजपनं केली आहे। सोबतच राहुल गांधींचं सोशल मीडिया अकाउंटच ब्लॉक करण्याची मागणीही करण्यात आली। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी मालेगाव दौरा केला। धुळे लोकसभा मिशन 2024 साठी बैठक घेण्यात आली। यावेळी बावनकुळेंचं भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलं। अहमदनगरच्या शेवगावमध्ये भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे आणि त्यांच्या भावावर वाळू चोरी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले। ते गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे। तसं निवेदन त्यांनी पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले। राज्य सरकारनं शिक्षणात मुस्लिम धर्मियांना 5% आरक्षण देण्याची मागणी मुस्लिम धर्मियांनी केली आहे। अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा ऑल इंडिया उलेमा बोर्डानं पुण्यात दिलाय। उर्दू शाळांमध्ये अरेबिक भाषा सक्तीची करायची मागणीही करण्यात आली आहे।
शिवाजी पार्कवरील संविधान सन्मान महासभेत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीवर निशाणा साधलाय. मोदी राजकीय रिंगमास्टर आहेत. निवडणुकीत विरोधक एकत्र येणार की नाही ते मोदीच ठरवणार असं आंबेडकर म्हणाले. आपण काय खेळ खेळायचा ते योग्य वेळी ठरवू असा सूचक इशाराही त्यांनी दिलाय. 3 डिसेंबरनंतर देशाच्या कुठल्या ना कुठल्या भागात नरसंहार होण्याची शक्यता आहे अशी भीतीही त्यांनी बोलून दाखवली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना अटक करून त्यांची चौकशी करा अशी मागणी भाजप आमदार नितेश राणेंनी केली. अतिरेकी संघटना हमासची बाजू राऊत घेत असल्यानं त्यांना अटक करण्याची मागणी राणेंनी केली. यामुळे इस्रायल आणि हमास युद्धावरून राज्यात राजकीय चकमक झडली आहे. रायगडमधील मोरा ते मुंबईतील भाऊचा धक्का अशी रो जलसेवा 2024 मध्ये सुरू होणार आहे. या जेट्टीचं काम गेल्या 6 महिन्यांपासून बंद आहे. मात्र तरीही महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून हा दावा करण्यात आलाय. महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं 14 अनारक्षित विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. यात नागपूर ते मुंबई, दादर ते सेवाग्राम, अजनी ते नागपूर अशा अनारक्षित विशेष गाड्यांचा समावेश असेल. तर कलबुर्गी मुंबई अनारक्षित विशेष 2 गाड्या आहेत. तसंच सोलापूर ते मुंबई अनारक्षित 2 विशेष गाड्या असतील. त्यांचं वेळापत्रक मध्य रेल्वेनं प्रसिद्ध केलंय. मध्य रेल्वेनं एलटीटी ते छपरा, सीएसएमटी ते दानापूर स्पेशल ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलाय. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना गर्दीच्या वेळेत मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र या गाड्यांच्या वेळा आणि थांबे यात बदल करण्यात आलेला नाहीये. कल्याण पश्चिम स्टेशन परिसरात आजपासून 5 डिसेंबरपर्यंत 11 दिवस वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले. स्मार्ट सिटीच्या कामात उड्डाणपुलासाठी 14 गर्डर टाकण्याचं काम केलं जाणार आहे. त्यासाठीच वाहतूक वळवण्यात आली. रात्री 1 ते पहाटे 5 या वेळेत हे काम केलं जाणार आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते माटुंगा तर हार्बरच्या पनवेल ते वाशी मार्गावर ब्लॉक असेल. तर पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते भाईंदर शनिवारी रविवारी रात्रकालीन मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर दिवसकालीन ब्लॉक नाहीये. रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस झालाय. यामुळे आंबा, काजू आणि भात पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढते. पश्चिम महाराष्ट्रातील धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडल्यामुळे जालन्यात काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी कार्यकर्त्यांसह फटाके फोडून जल्लोष केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना घाबरतात म्हणूनच पाणी सोडायला उशीर केला असा आरोप गोरंट्याल यांनी राज्य सरकारवर केलाय आणि नंतर मात्र राज्य सरकारचे आभार मानले. सांगलीतील कोयना धरण पाणी अडवणूक प्रकरण तापण्याची शक्यता. या प्रकरणी भाजप खासदार संजय काका पाटील यांनी थेट खासदारकीचा राजीनामा देण्याची भूमिका घेतली. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मुख्यमंत्र्यांवरही त्यांनी सडकून टीका केली. वाशिममध्ये कापूस आंदोलन पेटलंय. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी वाशिम रिसोर्ट रस्ता अडवून रास्ता रोको केला. तुपकरांची सुटका झाली नाही तर राज्यव्यापी आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टींमधील वाकयुद्ध वाढत चाललंय. सदाभाऊ खोतांनी पुन्हा राजू शेट्टींना आणि त्यांच्या आंदोलनाला लक्ष्य केलंय. गिरे तो भी टांग ऊपर अशी अवस्था शेतकरी नेत्याशी झाल्याचं खोत म्हणाले. त्यासोबतच ऊस आंदोलन हे लोकसभा निवडणुकीसाठी होतं असा आरोपही खोत यांनी राजू शेट्टींवर केलाय. कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सत्कार केला. ऊस आंदोलनात तोडगा काढल्याबद्दल तसंच गळीत हंगाम सुरळीत सुरू केल्याबद्दल स्वाभिमानीनं मुश्रीफांचे आभार मानले. तर राजू शेट्टींनीही मुश्रीफांना फोन करून धन्यवाद दिले. धुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. यावेळी कर्मचाऱ्यांनी चहा, बिस्किट, भजी, वडापावचे स्टॉल लावत त्याची विक्री केली. वेतन मिळत नसल्यानंच खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून घर चालवणार असं त्यांनी सांगितलं. सोलापुरात आरोग्य कर्मचाऱ्यांनी रक्तदान आंदोलन केलं. 25 ऑक्टोबरपासून त्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद आंदोलन सुरू आहे. सरकारचं लक्ष वेधण्यासाठीच आता हे रक्तदान आंदोलन करण्यात आलं, ज्याचा फटका मात्र रुग्णांना बसतोय. मालेगावमध्ये सकल आदिवासी समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला होता. 9 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झालाय. या घटनेचा निषेध नोंदवत आंदोलकांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी केली.
बंगळुरूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेजस या लढाऊ विमानातून उड्डाण केले। तेजस हे संपूर्ण भारतीय बनावटीचं लढाऊ विमान आहे। यावेळी त्यांनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीलाही भेट दिली आहे। सांगलीतील शहीद अशोक कामटे स्मृती फाउंडेशनच्या वतीनं सांगली ते मुंबई शहीद दौडचं आयोजन करण्यात आलंय। ही दौड मुंबईत दाखल झाली आहे। 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलीस तसंच जवानांना अभिवादन करण्यासाठी ही दौड काढण्यात आली। हाती मशाल आणि तिरंगा घेत 100 धावपटू यात सहभागी झाले। रत्नागिरीतील 50 मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आलाय। त्यामुळे भाविकांना अंग प्रदर्शन, तोकडे आणि अशोभनीय कपडे घालून मंदिरात प्रवेश करण्यास बंदी असणार आहे। महाराष्ट्र मंदिर महासंघानं हा निर्णय घेतलाय। राज्यात आतापर्यंत 232 मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आलाय। सोलापुरात स्वामी माधवानंद सरस्वतींच्या जिवंतपणीच त्यांच्या समाधीच्या जागेसाठी मागणी करण्यात आली। यासाठी चंद्रभागा नदीच्या वाळवंटातील जागा जिल्हाधिकाऱ्यांकडे मागण्यात आली आहे। स्वामी सध्या 85 वर्षांचे आहेत। त्यांची तब्येत सतत बिघडते। भक्तांनी त्यांच्या जिवंतपणीच समाधीच्या जागेची मागणी केली आहे। काश्मीरच्या बारामुल्लामध्ये गोरक्षणाचं कार्य करणाऱ्या नगीना अनवर खान यांचा भाजपनं मुंबईत घाटकोपरमध्ये सन्मान केला। भाजप आमदार पराग शहा यांच्या हस्ते नगीना खान यांना यावेळी 5 लाख रुपयांचा निधी गायींच्या देखभालीसाठी देण्यात आला। गोरक्षण कार्यामुळे नगीना यांच्यावर जीवघेणे हल्लेही झाले। चंद्रपूर जिल्ह्यातील एका वाघानं 4 राज्यातील जंगल पार करत ओडिशा राज्यात आपला अधिवास निर्माण केला। तब्बल 2000 किलोमीटरचा प्रवास केलेल्या या वाघाचं ब्रह्मपुरी 21 असं नाव आहे। महाराष्ट्रातील एखादा वाघ थेट ओदिशात स्थलांतर करून गेल्याची ही पहिलीच घटना आहे। कराडमध्ये 18व्या राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशुपक्षी प्रदर्शनाचं उद्घाटन पार पडलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हे उद्घाटन मंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते करण्यात आलं। हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरणार आहे। बीडच्या श्री क्षेत्र कपिलधारमध्ये कार्तिक पौर्णिमेच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री येणार होते, मात्र त्यांचा दौरा अचानक रद्द झाल्याची माहिती शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी दिली आहे। त्यामुळे आता ही महापूजा मंत्री दीपक केसरकर आणि धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे। मुंबईतल्या जहांगीर आर्ट गॅलरीमधील प्रदर्शनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली। फोटोग्राफर रमाकांत पांडा यांनी टिपलेल्या छायाचित्रांचं हे प्रदर्शन आहे। विशेष म्हणजे वन्यजीव सृष्टीच्या विविध छटा या प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत। अमरावतीच्या दिवसामध्ये राज्यस्तरीय किसान शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं। यात वाशिम जिल्ह्यातील राणा गोविंदा या बैलजोडीनं अव्वल क्रमांक पटकावला। या शर्यतीत 350हून जास्त बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या। अवघ्या काही सेकंदाच्या शर्यतीचा हा थरार पाहायला हजारो शौकीनांनी गर्दी केली होती। उल्हासनगरच्या जुना गांधी रोड पेट्रोल पंपावर 2 चोरांनी मोबाईल लंपास केलाय। पेट्रोल पंपावरून त्यांनी हातचलाखीनं मोबाईल चोरला। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे। पोलिसांनी त्यातील एकाला बेड्या ठोकल्या। रायगडच्या महाडमधील हायवे प्लाझा इमारतीत भर दिवसा घरफोडी झाली आहे। चोरांनी 3 लाखांच्या रोकडसह सोन्याचे दागिने चोरले। त्यांच्या हालचाली सोसायटीच्या सीसीटीव्हीत चित्रित झाल्या। त्या आधारे पोलीस तपास सुरू आहे। नालासोपाऱ्यात ड्रग्ज विकणाऱ्या 3 नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करत ड्रग्जचा मोठा साठा जप्त केलाय। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी 55,40,200 रुपयांचा एमडी ड्रग्ज आणि 52,000चा गांजा असा जवळपास 66 लाखांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केलाय। जळगावच्या चोपडा तालुक्यात तुरीच्या शेतात आंतरपीक म्हणून गांजाची लागवड केल्याचं समोर आलंय। सातपुडा पर्वतरांगांमधील उत्तमनगर शिवारातील ही घटना आहे। पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलंय, तर एक जण फरार आहे। दरम्यान 795 किलो गांजासह 31,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। संगमनेरमध्ये अवैध वाळू उपसा करणारी पिकअप गाडी 75 फूट खोल विहिरीत कोसळली। धांदरफळ शिवारातील ही घटना आहे। मात्र गाडीतून 4 बाहेर पडण्यात यशस्वी झाले, तर विहिरीत पाणी असल्यानं गाडी बाहेर काढण्यात अडचणी आल्या। चंद्रपूर शहरातील रेल्वे ओव्हरब्रिजचा चुकीचा उतार पुन्हा एकदा अपघाताचं कारण ठरला। पूल चढताना ब्रेक फेल झाल्यानं मालवाहू ट्रक वेगानं मागे येऊन 4 गाड्यांना धडकला। यामुळे वाहतूक विस्कळीत झाली। सुदैवानं यात जीवितहानी झाली नाहीये।
केरळच्या कोच्चीमध्ये सीयू सॅट विद्यापीठात विद्यार्थ्यांची चेंगराचेंगरी झाली। इथे एक म्युझिक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलं होतं आणि यावेळी ही घटना घडली। या 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते, तर अनेक विद्यार्थी जखमी झाले। पाऊस सुरू होताच विद्यार्थ्यांची धावपळ उडाली आणि त्याचं रूपांतर चेंगराचेंगरीत झालं। धुळेकरांना अयोध्येतील राम मंदिर दर्शनाची लॉटरी लागली। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धुळे दौऱ्यादरम्यान या संदर्भातील घोषणा केली। अयोध्येत राम मंदिर दर्शनासाठी नागरिकांना मोफत घेऊन जाण्याचं आश्वासन त्यांनी धुळेकरांना दिलंय। ही जबाबदारी त्यांनी खासदार सुभाष भामरे यांना दिली आहे। येणाऱ्या काळात जनता पुन्हा मोदींनाच पसंती देईल असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय। ते धुळ्यात लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आले होते आणि यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या। त्यांच्या हस्ते भाजप कार्यालयाचं भूमिपूजन करण्यात आलं। धुळ्यात ठाकरे गटाकडून चंद्रशेखर बावनकुळे यांचं अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं। महापालिकेच्या पांझरा किनारी बांधण्यात आलेल्या नवीन उद्यानाच्या उद्घाटनाआधीच प्रतिकात्मक जुगार खेळत आंदोलन करण्यात आलं। यावेळी बावनकुळेंविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचं परभणी जिल्ह्यात जोरदार स्वागत करण्यात आलं। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जागोजागी जंगी स्वागत केलंय। काही ठिकाणी त्यांच्यावर जेसीबीनं फुलांची उधळणही करण्यात आली। छत्रपतींचा विचार म्हणजे